आज आपण बनवणार आहोत मोमोजची चटणी. आपल्याला बाहेर मोमोज बरोबर दिली जाती हॉटेल रेस्टॉरंटमध्ये, त्यासारखीच आपण आज ही मोमोजची चटणी बनवणार आहोत. सेम त्याच चवीची आणि त्याच पद्धतीची. ही आपण चटणी 15 दिवस स्टोअर पण करू शकतो. तर चला मग आता आपण सुरुवात करूया चटणी बनवायला. तर मी इथं कोथिंबीरचे पाठीमागचे देठ घेतलेले आहेत कट करून 1 चमचा. लसूण 1 चमचा घेतलेला आहे. आलं घेतलेलं आहे 2 इंच, ते मी बारीक कट केले. आणि टॅमॅटो आपल्याला 3 घ्यायचे आहेत, ते पण मी कट करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला सुकी मिरची घ्यायची आहे, मी इथं 10 ते 12 घेतलेले आहेत. आपल्या तिखटनुसार आपण कमी जास्त करू शकता. आता एका कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. आपण चटणी किती क्वांटिटीमध्ये करतोय त्यानुसार तेल कमी जास्त करायचं आहे. आता इथं मी सुरुवातीला मिरच्या घातलेल्या आहेत, त्या आपण 1 ते 2 मिनटं आपण थोडं तेलामध्ये परतवून घेऊया. आता ह्या परतल्यानंतर आपण ह्यामध्ये लसूण घालून घेऊया. आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर आपण कट केलेली ते घालून घेऊया. आणि हे आपल्याला 1 ते 2 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला हे सगळं मीडियम गॅसवरच परतवून घ्यायचं आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही आहे. कमी किंवा मीडियम गॅसवरच आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपण टॅमॅटो घालून घेऊया. टॅमॅटो पण आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचा आहे. आणि आपल्याला टॅमॅटो 5 ते 7 मिनटं तरी भाजायला लागतील. आपल्याला हा टॅमॅटो पूर्ण विरघळवून घ्यायचा आहे तेलामध्ये. जसं आपण भाजत जाऊ तसं तो नरम पडत जाईल. आपण इथं चमच्याने थोडं थोडं दाबून एकदम मऊ करून घ्यायचं. हे मिश्रण आपल्याला पूर्ण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपण हे चमच्याने सतत हलवत राहायचं. आणि हा टॅमॅटो पण आपण चमच्याने दाबून दाबून पूर्ण विरघळवून घ्यायचा. आता आपला इथं टॅमॅटो पूर्ण विरघळलेला आहे. आता ह्यामध्ये आपण बाहेरसारखा रंग येण्यासाठी इथं फूड कलर घालायचा आहे. तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे तेल सुटायला लागलेलं आहे. याला आपला टॅमॅटो चांगला भाजलेला आहे. तुम्हाला जर ही चटणी जास्त दिवस ठेवायची असेल तर ह्या स्टेजला तुम्ही चांगली भाजून घ्या चटणी. पूर्ण तेल सुटेपर्यंत आपल्याला ही चटणी भाजून घ्यायची आहे, म्हणजे ही 10 ते 12 दिवस चटणी चांगली राहते. आता आपण हे गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात ही चटणी काढून घेऊया. आता आपण हे असंच थोडं सुरुवातीला फिरवून घेऊया. इथं मी न पाणी घालता बारीक केलेलं आहे. तुम्हाला जर ठेवायचे असेल तर तुम्ही इथं पाणी ॲड करू नका. अशीच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि खायच्या वेळेस पाणी घालून बारीक करून घ्यायची. इथं मी 1 कप पाणी घातलेलं आहे. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया. पुन्हा एकदा मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे. आता आपली चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला इथं अजून थोडी पातळ हवी असेल तर पाणी ॲड करू शकता. ही आपली चटणी आता रेडी झालेली आहे. यामध्ये आता आपण दुसरे कुठले मसाले ॲड करणार नाही आहोत. ही अशीच चटणी एकदम बाहेरसारखीच लागते. आता तुम्ही मोमोज बरोबर सर्व करू शकता चटणी. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.